पूजा ब्लॉगिंग. तर आज आष्टीला इव्हेंट आहे आणि आम्ही आष्टीला चाललो आहे सगळेजण. हे बघा मागं सगळे काय 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 खरेदी चालली आहे त्यांची. आणि आम्ही थांबलो आहे कुठे माहिती आहे का, वाडेकर बंधू कंदी पेढेवाले इथे पेढा घेण्यासाठी. तर मी तर घेतलं आहे आता. हे बघा मी तर पेढा घेतला आहे. आता बघूया आपण त्यांनी. तर तुम्ही बघू शकता आणि बघा हे सगळेजण थांबलेत आणि आज आमच्यासोबत कोणतरी स्पेशल व्यक्तीसुद्धा आहे. वैभवी कशी दिसते कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. घेतलं का? हे पण घेतलं. दोघींनी पण पेढे घेतले. तुम्हीही नक्की विजिट करा एकदा. 130 वर्षापासूनची अखंड परंपरा आहे वाडेकर बंधू कंदी पेढेवाली. तर हे बघा मंडळी आपले अमित भैया, या आपल्या वैभवी मॅम, विशाल भैया, तर आता आम्ही थांबलो जेवण करायला. वैभव वैभव कार्यक्रम कुठे आहे? हे बघा असं कोण असतं का कुठे कार्यक्रम आहे तेच माहित नाही यांना. हे भैया आले विचारायला. फॅन लोक इकडे आहे ना. तो वैभवीचे फॅन्स भेटलेले आहेत तिथे आणि आता ते फोटो सेक्शन चालू झालंय त्यांचं. तर तुम्ही बघू शकता कसं आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे तो बघत असाल आणि त्याच्यावरती आता खरं रिअल काय घडले हा व्हिडिओ एक पडलेला आहे. आपला रावण म्हणून कोणतरी एक मुलगा आहे त्याच्या पेजवरून पडलेला आहे आणि वैभव मॅडमच्या इन्स्टा आयडीला पण तो व्हिडिओ आहे. तर तुम्हाला खरंच जर बघायचा असेल की नक्की काय विषय झाला आहे तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की बाबा नेमका विषय काय झाला ते. सो आता आम्ही आळणी सूप मागवलं. सर सांगा आळणी सूप कसं लागतंय? एक नंबर टेस्ट आहे. अप्रतिम. आता दुसरं काय आलं? ताट कधी येणार? ताटामध्ये हे येणार का नाही? बीट रोटी मिळेल. चपाती नाही. तंदूर रोटी, बीट रोटी, नान आहे. नान आहे ना? तो नान दो. नान लावा मला पण नान. नान लाव. बटर नान साधा. परत ती बटर परत कुठे हे करायचं. फ्राय. तर आता आपलं चिकन आलेलं आहे अशा रीतीने. मॅडमचं ताट आलेलं आहे. अजून आमचं ताट आलेलं आहे. मित्रांनो आम्ही लोकेशनला पोहोचलो आणि आता मला इथं दिली आहे खायला नाश्त्याला भेळ. ती सुक्की भेळ, ही ओढली भेळ आणि ही श्रेयस्कर. आणि आम्ही थांबलो आहे इथं त्यांच्या रूममध्ये. का दाखवायचे नाही? हे बघा तर सो आता आम्ही जेवायला पोहोचलोय. वैभवी मॅम कुठल्या तरी ढाबा आहेत. अमित भैया पोहोचतोय.
चेअर पुसायला लावायला लागले का तर आता बसायला आम्हाला चेअर पाहिजे. हॉटेल दरबारला जेवायला आलोय. मी कशी दिसते कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा.